अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आपल्याला भोगीच्या दिवशी काय केले पाहिजे, काय नाही. त्याचबरोबर भोगीची भाजी खात असताना, करत असताना त्यामध्ये कोणती भाजी आपल्याला खाल्ली नाही पाहिजे, की जेणेकरून आपल्याला आयुष्यभर त्याचे भोग भोगावे लागतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, आपण ह्या ज्या चुका आहेत ना, तर त्या जाणून बुजून करत नाही. ह्या चुका आपल्याकडून कळत न कळत होत असतात. तरी पण जर ह्या सर्व गोष्टी जर आपल्याला माहिती असतील तर आपल्या हातून ह्या ज्या चुका आहेत ना, तर त्या होणार नाहीत. बघा, भोगीच्या दिवशी केस धुण्याला अत्यंत महत्त्व आहे. बघा, जितके महत्त्व आपण केस धुण्याला देतो भोगीच्या दिवशी, तितकेच महत्त्व आपण काय खातो, काय पितो त्याला सुद्धा तितकंच महत्त्व दिलं जातं. त्यामुळे भोगीच्या दिवशी कोणती भाजी खायची नाही, तर त्याबद्दल आपण व्हिडिओमध्ये पुढे जाणूनच घेऊया. बघा, या व्हिडिओमध्ये मी पुढे जाण्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम सूर्याय नमः लिहायला विसरू नका. येतात 13 जानेवारीला, म्हणजेच उद्या 13 जानेवारी 2024 रोजी भोगी हा सण आनंद उपभोगाचा सण म्हणून आपण साजरा करत असतो. पण भोगी हा शब्द, या सणाला दुसरा देखील अर्थ आहे. भोग हा शब्द जो आहे तर तो आपण जेव्हा एखाद्या देवाला नैवेद्य अर्पण करत असतो त्याला भोग देणे असे म्हणत असतात. कारण बघा, त्या दिवशी इंद्रदेवांची आठवण काढली जाते. भोगीच्या दिवशी देवराज इंद्रांनी आपल्या शेतामध्ये पीक पिकावे म्हणून प्रार्थना करत असतात, अशी मान्यता आहे. आणि ते पिकं जे आहेत ना, तर ते वर्षानुवर्षे पुढे तसंच पिकत राहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते. हिवाळ्याच्या ऋतूमध्ये सर्व प्रकारच्या भाज्या मिळत असतात. शेंगभाज्या, पालेभाज्या सर्वत्र अगदी सहजपणे मिळत असतात. आंब्याला नवीन बहर आलेला असतो, त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यास थोडासा विसावा मिळत असतो. आणि मग या मोसमामध्ये ना, शेतकरी भोगीची भाजी आणि बाजरीच्या भाकरीचा आस्वाद जे आहे तर ते घेत असतात. नुकताच आपण वेळामावस्येचा सण देखील साजरा केलेला आहे. बघा, जो खाये भोगी ओ राहे निरोगी, आणि जो खात नाही भोगीची भाजी तो राहील सदा रोगी, अशी एक म्हण देखील आहे. आणि तुम्ही ही म्हण ऐकली देखील असेल. आपण ही भोगीची भाजी ज्यावेळेस बनवत असतो ना, त्यावेळेस कोणत्या भाज्या खायच्या आहेत, तर बघा, ज्या भाज्यांचा समावेश चुकून सुद्धा आपल्याला करायचा नाही, अशा कोणत्या भाज्या आहेत ते आपण जाणून घ्या. बघा, या दिवशी आहे ना, जर आपण काही सेवा केला तर त्या सेवेचं, त्या उपायांचं आहे ना, आपल्याला कित्येक पटीने आहे ना फळ जे आहे तर ते प्राप्त होत असतं. मात्र या दिवशी चुकूनही आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्यालाच भोगावे लागतात. आता आपण जाणून बुजून बघा, या सर्व काही गोष्टी ज्या आहेत ना, तर त्या करत नसतो. पण आपल्याला जर काही गोष्टी माहीत नसल्या तर आपल्याकडून ह्या चुका ज्या आहेत ना, तर त्या कळत नकळत होत असतात. तर बघा, या भोगीच्या दिवशी कोणत्या चुका आपल्याला करायच्या नाहीत, तसेच आपल्याला भोगीच्या दिवशी काय केले पाहिजे याबद्दलची देखील सर्व माहिती जी आहे तर आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे जी आहेत तर ती मिळून जातील. बघा, या भोगीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचे आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती जरी उठलात तरी देखील चालेल. ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही सेवा करतो, पूजा करतो, त्या सेवेचं फळ आपल्याला कित्येक पटीने लाभत असतं. कारण त्या वेळेमध्ये वातावरण जे आहे ना, ते अगदी शांत असतं. वातावरणामध्ये शुद्धता असते. तर भोगीच्या दिवशी अभ्यंग स्नानाला देखील बघा खूप महत्त्व आहे. आपल्याला भोगीच्या दिवशी तिळाचं उटणं जे आहे तर ते तयार करायचं आहे. तिळाचं उटणं कसं तयार करायचं, तर बघा, त्यासाठी तुम्हाला थोडेसे पांढरे तीळ घ्यायचे आहेत आणि ते तीळ तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता. त्यानंतर ते बारीक केलेल्या तिळाच्या पावडरमध्ये तुम्ही थोडीशी हळद मिक्स करायची आणि हे जे तीळ आणि हळद मिश्रित झालेलं उटणं आहे, हे उटणं आपल्याला आंघोळ करण्यापूर्वी लावायचं आहे. आणि या उटण्याने संपूर्ण शरीराला हे उटणं आपल्याला लावायचं आहे आणि आपल्याला आंघोळ करायची आहे. यामुळे काय होईल की आपल्या शरीरामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे, नकारात्मकता आहे, जी काही नकारात्मक ऊर्जा आपल्या मनामध्ये साचलेली आहे, ती सर्व दूर होण्यास मदत होते. बघा, प्रत्येक ठिकाणची भोगीची पद्धत जी आहे ना, तर ती वेगवेगळी असते. तुमच्याकडे अशी जर पद्धत नसेल तर तुमच्याकडे जी पद्धत आहे ना, त्या दिवशी तुम्ही करू शकता. बघा, आता हे जे उटणं आहे, हे उटणं लावून झाल्यानंतर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ देखील टाकू शकतो. तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही 2 ते 4 थेंब गंगाजल देखील टाकू शकता आणि या पाण्याने तुम्ही आंघोळ जी आहे
तर ती करू शकता. तसेच या दिवशी बघा आपण केस देखील धुण्याला खूप महत्त्व आहे. केसांवरून आपल्याला या दिवशी पाणी घ्यायचं आहे. बघा घरामधील सर्व सदस्यांनी अगदी लहान बाळांनी सुद्धा अगदी वयोवृद्ध असतील तरी सुद्धा बघा त्यांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला पांढरे तीळ जे आहेत तर ते टाकायचे आहेत आणि केस देखील धुवायचे आहेत. यामुळे काय होईल की आपल्या शरीरामधील जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तर ती दूर होईलच, त्यासोबतच आपलं जे काही आजारपण जे आहे ते देखील दूर होईल असं म्हटलं जातं. आपल्या मनामधील जे काही वाईट विचार आहेत ते विचार निघून जातात. यामुळे अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही या वस्तू जर टाकल्या ना तर त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. आता अंघोळ झाल्यानंतर या दिवशी आपल्याला पांढऱ्या रंगाचे वस्त्र किंवा लाईट कलरचे वस्त्र जे आहेत ना तर ते तुम्हाला परिधान करायचे आहेत. आपल्याला भोगीची भाजी जी आहे ना तर ती भाजी बनवत असताना शक्यतो ही भाजी जी आहे ना तर ती तुम्हाला सकाळीच बनवायची आहे, कारण या भाजीचा जो नैवेद्य आहे तो आपल्याला देवाला सुद्धा दाखवायचा असतो. भोगीच्या भाजीला काही ठिकाणी खेंगाट देखील म्हटलं जातं. भोगी सणाच्या दिवशी अनेक भाज्या एकत्र केल्या जातात. यामध्ये प्रामुख्याने हरभरा, पावटा, घेवडा, वांगी, गाजर, कांद्याची पात, शेंगदाणे, वाटाणा, बोरे, चाकवत, फ्लावर, शेवग्याच्या शेंगा, अगदी या सगळ्या शेंगभाज्या ज्या आहेत ना तर त्या वापरल्या जातात. पालेभाज्या वापरल्या जातात. तसेच या दिवशी बाजरीची भाकरी जी आहे तर ती बनवली जाते आणि ज्यावेळेस आपण बाजरीची भाकरी बनवत असतो तर ती भाकरी जी आहे ना तर ती पांढरे तीळ लावून बनवायची असते. ज्यावेळेस किंवा मग काही जण काय करतात की जे काही भाकरी करत असतो पीठ मळत असतात ना तर त्या पिठामध्ये सुद्धा थोडी पांढरे तीळ जे आहेत ना तर ते मिक्स करतात आणि त्याने बाजरीची भाकरी जी आहे तर ती बनवतात. तर तुम्ही अगोदर भाकरी थापून घेऊन सुद्धा नंतर वरून पांढरे तीळ जे आहेत तर ते लावू शकता. बघा पांढरे तीळ लावलेली बाजरीची भाकरी या दिवशी खाण्याला अत्यंत महत्त्व आहे. बघा पहिल्या बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य जो आहे बनवल्यानंतर तो तुम्हाला देवाला दाखवायचा असतो. त्यासोबतच लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी किंवा खमंग खिचडी करण्याची देखील बघा बऱ्याच ठिकाणी परंपरा आहे. काही ठिकाणी राळ्याचा भात देखील बनवला जातो. बऱ्याच ठिकाणी बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी सुगडामध्ये देखील ठेवली जाते. अगोदर सुगड जे आहे तर ते स्वच्छ पुसून घेतलं जातं आणि त्यामध्ये जेव्हा आपण देवाला नैवेद्य अर्पण करत असतो तेव्हा त्या सुगडामध्ये बाजरीची भाकरी, भोगीची भाजी टाकून हा जो नैवेद्य आहे तर तो देवापुढे ठेवत असतात. सुगडामध्ये भाजी आणि भाकरी जी आहे तर ती ठेवली जाते आणि हा जो नैवेद्य आहे तो तसाच रात्रभर देवासमोर सकाळी बनवलेला असल्यामुळे रात्रभर दिवसभर देवासमोर तसाच ठेवला जातो. आणि दुसऱ्या दिवशी बघा ज्या घरांमधील महिलांनी उपवास धरलेला असेल त्या महिलांनी हा जो नैवेद्य आहे तो नैवेद्य ग्रहण करावा. तर बघा काही ठिकाणी अशी पद्धत आहे. तुमच्या भागामध्ये जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. बघा ज्यावेळेस आपण बाजरीची भाकरी बनवत असतो ना त्यावेळेस आणि भोगीची भाजी बनवत असतो तेव्हा प्रथम देवाला नैवेद्य दाखवायचा असतो. आपण ज्या काही भोगीच्या भाज्या बनवतो त्याचे देखील खूप महत्त्व असते. प्रत्येक भाजीचे बघा असे स्वतःचे वेगवेगळे महत्त्व आहे, कारण या ज्या सर्व भाज्या आहेत ना ह्या हिवाळ्यामध्ये मिळत असतात. बघा वांग जे आहे ना इतर वेळेला आपण जास्त करून खात नाही, का वांग हे वाताळू आहे, अनेकदा वापर करत नाही असंच आपल्याला सांगितलं जातं. मात्र आयुर्वेदिक दृष्ट्या जर वांग्या पाहिलं तर थंडीच्या दिवसामध्ये वांग्याची भरीत, वांग्याची भाजी खाणे हे आरोग्यासाठी खूप चांगलं मानलं जातं. शेंगदाणे, तीळ हे पदार्थ देखील बघा आपल्याला ऊर्जा प्रदान करून देतात. शेंगदाणा आणि तिळामध्ये तेलाचं जे प्रमाण आहे तर ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतं. त्यामुळे आपल्या हाडांना व स्नायूंना देखील वंगण मिळत असते, तेल मिळत असते. यामुळे आपले स्नायू आणि हाडे जे आहेत ना तर ते लवचिक राहण्यास मदत होते आणि हे खाल्ल्याने आपल्या त्वचेतील कोरडेपणा देखील दूर होतो, कारण हिवाळ्यामध्ये सर्वांची त्वचा जी आहे ना तर ती हे रुक्ष होत असते आणि शेंगदाणा, तिळामध्ये जे काही तेलकटपणा असतो तो तेलकटपणा आपल्या त्वचेसाठी खूप चांगला असतो. तीळ, लोणी, तूप असे पदार्थ खाल्ले पाहिजे. तसेच बघा या भाज्यांसह दुग्धजन्य पदार्थ देखील खाण्याला खूप महत्त्व दिलं जातं, जेणेकरून आपल्या शरीराला उष्णता निर्माण झाली पाहिजे. बघा पोटामध्ये थोडासा थंडावा राहील, शरीराला थोडीशी ऊब मिळण्यासाठी भोगीची भाजी तयार करण्यात येते आणि या सर्व भाज्या बघा खाऊन तुमची तब्येत अगदी चांगली राहण्यास आहे ना उत्तम राहण्यास मदत मिळत असते. तसेच बघा या बाजरीची भाकरी देखील या दिवशी बनवली जाते, मी तुम्हाला सांगितलंच आहे, कारण बाजरी देखील उष्ण प्रकारामध्ये मोडत असते. थंडीमध्ये भोगीची भाजी खाणे अत्यंत उपयुक्त मानले जाते. शरीराला उष्णता देणारी आणि कफनाशक अशी ही
भोगीची भाजी आणि बाजरी मानली जाते. बाजरीच्या पिठामध्ये तीळ मिक्स करून बाजरीचे पीठ काही ठिकाणी भिजवतात किंवा काही ठिकाणी अगोदर भाकरी थापून घेतात आणि नंतर वरून पांढरं तीळ जे आहे ना तर ते लावलं जातं. ही जी भाकरी आहे भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी याच अत्यंत स्वादिष्ट लागते खायला. हे दोन्ही पदार्थ आहे ना उष्ण असल्यामुळे आपल्या शरीराला ऊब मिळण्यास देखील मदत होते. आपल्याला थंडी लागत नाही. आपण बघा ज्यावेळेस आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकून आंघोळ करतो याला देखील खूप महत्त्व आहे. कारण जानेवारी महिन्यामध्ये भरपूर थंडी पडलेली असते. विदर्भ, मराठवाडा या दिवशी सासूरवासिनी ज्या मुली असतात ना त्या भोगीचा सणाचा उपभोग घेण्यासाठी माहेरी येत असतात आणि या दिवशी ज्या काही जुन्या वाईट अशा गोष्टी आहेत ना त्या सर्व गोष्टींचा त्याग करून चांगल्या गोष्टी स्वीकारल्या जातात. वर्षभर काही चुकलं असल्यास तिळगुळ देऊन क्षमा मागितली जाते आणि वर्षभर आपल्या नात्यामधील गोडवा टिकून राहावा अशा शुभेच्छा देखील एकमेकांना दिल्या जातात. त्याचबरोबर बघा भोगीच्या दिवशी आपल्याला काय केलं नाही पाहिजे तर भोगीच्या दिवशी चुकूनही आपल्याला केस कापणे, नखे कापणे अशी जी कामं आहेत ना तर ती बिलकुल करायची नाहीत. त्याचबरोबर कोणाशीही आपल्याला भांडण-तंटा करायचं नाही, कोणासाठी अपशब्द वापरायचे नाहीत, कोणाचं मन दुखवेल असं आपल्याला बोलायचं नाही आहे, कोणाची निंदा, नालस्ती करायची नाही आहे, उलट-सुलट बोलायचं नाही. या दिवशी आपल्याला सत्कार्यामध्ये वेळ घालवायचा असतो. या दिवशी भोगीची भाजी तयार झाल्यानंतर ज्यावेळेस आपण देवाला नैवेद्य अर्पण करत असतो ना तेव्हा आपल्या देवघरामध्ये एक दीप जे आहे तर ते नेहमी प्रज्वलित करायचं आहे. एक प्लेट घ्यायची आहे, त्यामध्ये थोडेसे तांदूळ किंवा तीळ तुम्ही टाकू शकता आणि एक मातीची पणती घ्यायची आहे किंवा मग तुम्ही कणकेचा दिवा देखील या ठिकाणी वापरला तरी देखील चालू शकतं. त्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप जे आहे तर ते टाकायचे. तुमच्याकडे गाईचं तूप नसेल तर मग तुम्ही तिळाचं तेल वापरलं तरी देखील चालेल. त्यानंतर या दिव्यामध्ये या पणतीमध्ये तुम्ही चिमूटभर हळद जी आहे तर ती टाकायची आहे. त्यानंतर थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहेत किंवा मग 21 सफेद तीळ तुम्ही मोजून देखील त्याच्यामध्ये टाकू शकता. त्यानंतर दिव्याला तुम्हाला हळदी कुंकू लावायचं आहे. दिव्यामध्ये तुम्हाला फुलवात लावायची आहे हे तुम्ही विसरू नका आणि अशा प्रकारचा दिवा जो आहे तर तो तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर देवाला नैवेद्य अर्पण करायचं आहे. हिंदी भाषेमध्ये ना देवाला नैवेद्य अर्पण करणे यालाच भोग चढवणे असे देखील म्हटले जाते. त्यानुसार कमवलेल्या कष्टाची मीठ भाकरी जी आहे तर ती देवाला अर्पण करून प्रार्थना करायची असते. तिळाचे तेल कापसाची वात तेवत राहो या 2 ओळीमध्ये बघा केवढा मोठा आशय सामावलेला आहे. तिळाचे तेल कापसाची वात आपण बाजारातून विकत आणली नाही. आपण शेतातून उत्पादित केलेल्या लावलेला दिवा जो आहे तर तो मध्यरात्रीपर्यंत तेवत राहो. इतका खर्च करण्याची सामर्थ्य शक्ती आपल्यामध्ये राहो. आपल्या ठाई जे काही काय असू दे ते आपल्या ठाई असू दे. महाराजाची देवकाला प्रार्थना करायची आहे. आपल्याकडे बघा शेत नाही किंवा आपण शेतकरी नाही, परंतु हीच प्रार्थना जी आहे ना तर ती आपण बळीराजाला वैभव प्राप्त होऊ दे अशी प्रार्थना करायची असते. कारण बळीराजामुळेच आपण सर्व सजीवात जिवंत आहोत. बळीराजा जो आहे तर तो रात्रंदिवस कष्ट करत असतो. त्याला अन्नदाता असे देखील आपण म्हणत असतो. आपला अन्नदाता जर सुखी राहिला तरच आपण असा जो आनंद आहे ना याचा उपभोग आपण घेऊ शकतो. हे तितकेच खरे आहे, हे तुम्हा सर्वांनाच माहिती आहे. बघा आता या दिवशी देवाला नैवेद्य अर्पण केल्यानंतर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे. त्यानंतर तुमच्या आयुष्यामधील जे काही अडचणी अडथळे आहेत त्याबद्दल तुम्ही भगवान श्री हरी विष्णूंना सांगायचे आहे. त्यानंतर तुमच्या घरामध्ये बघा पैसा येतो पण तो जर स्थिर राहत नसेल, मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे येत असतील, संतान प्राप्तीची तुमची इच्छा आहे त्यासाठी तुम्ही हे सर्व सेवा उपाय करू शकता. विवाह वेळेवर जुळून येण्यासाठी तुम्ही हे उपाय करू शकता. बघा तुमच्या मनामध्ये ज्या काही इच्छा असतील त्या बऱ्याच दिवसापासून तुमची इच्छा अर्धवट राहिली असेल ती इच्छा त्या ठिकाणी तुम्हाला बोलून दाखवायची आहे. आपल्याला भोगीच्या दिवशी आहे ना विष्णू सहस्रनामाचं देखील पठण जे आहे तर ते करायचे आहे. भगवान श्रीहरी विष्णूंना आपली इच्छा बोलून दाखवायची. दाखवली ना तर भगवान श्रीहरी विष्णू नक्कीच आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या इच्छा पूर्ण करतात. भगवान श्रीहरी विष्णूंच्या 1000 नावांचा उल्लेख केला गेला तर त्यामुळे आपली इच्छा देखील पूर्ण होते. अगदी तुम्हाला हे म्हणणं जर शक्य होत नसेल तर मग तुम्ही मोबाईलवरती लावून, टी व्हीवरती लावून, यूट्यूबवरती लावून देखील ते श्रवण देखील करू शकता. बघा आपण जितकी भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा करू ना तितकंच त्याचं जे चांगलं फळ आहे ना तर ते आपल्याला कित्येक पटीने मिळत राहील. तर बघा या दिवशी भोगीच्या दिवशी आपल्याला काही भाज्यांचं जे आहे तर ते सेवन करायचं नाही आहे. यामध्ये सर्वात प्रथम येते ती मसुराची डाळ. ज्यावेळेस ही भाजी बनवत असतो त्या ठिकाणी काही ठिकाणी डाळी देखील वापरल्या जातात. पण या डाळीमध्ये तुम्हाला चुकून सुद्धा मसूरची जी डाळ आहे तिचा वापर जो आहे ना तर तो करायचा नाही.
आपण भोगीची भाजी बनवत असताना त्यामध्ये मसूर डाळ आहे ना चुकून सुद्धा घ्यायचं नाही. आणि बघा तुमच्याकडे जर खिचडी भात वगैरे बनवला जात असेल तर त्यामध्ये सुद्धा चुकून तुम्हाला मसूरच्या डाळीचा वापर जो आहे तर तो करायचा नाही, कारण मसुरीची डाळ भोगीच्या दिवशी पूर्णपणे तुम्हाला वर्ज्य करायची आहे. तसेच सोयाबीन सुद्धा या दिवशी तुम्हाला ग्रहण करायचे नाही. अगदी भोगीचा अगोदरचा दिवस जो आहे त्या दिवशी संध्याकाळपासूनच तुम्हाला या ज्या काही सर्व भाज्या आहेत ना त्या भाज्या खाणे तुम्हाला वर्ज्य करायचे आहे. तसेच भोगीच्या अगोदरच्या दिवशीच्या संध्याकाळी सुद्धा आपल्याला मसूरच्या डाळीचा चुकून सुद्धा वापर जो आहे तर तो करायचा नाही. तसेच या दिवशी तुम्हाला मांसाहार देखील करायचा नाही, मांसाहार देखील आपल्याला टाळायचा आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.